आर सुरुवातच असल्या हो इथूनच. पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मिनी ब्लॉग आहे की नाही मलाच नाही माहिती, पण स्टोरी टाईम नक्की आहे. हे फोटो पाहिलेत? मेकअप कोणी केलाय? मी स्वतः. घाणेरडा केला आहे हे तुम्ही वेगळं सांगायची काही गरज नाही, पण निव्वळ खाच. आपल्याला माहीत त्यातल्या त्यात आपल्याला बरा मेकअप करता येतो, पण घरातल्या लग्नात ही रिस्क. मेकअपवाली सोबत असली की कसं कोणी किती हाका मारू दे, पार त्याचा घसा बसला तरी चालेल, पण करायचा नाही. त्याने बेस मेकअपला क्रॅक्स येतात ना. पण आपल्यासोबत काहीतरी वेगळंच. एक तर आपल्या आरशाजवळ लाईट नाही. काय करते मला स्वतःला पत्ता नसतो. मेकअपमध्ये कोणते प्रोडक्ट्स कधी वापरायचे लग्नाआधी हे सगळं मी तोंड पाठ केलेलं, पण करायला गेलं की कधी मधल्या स्टेप स्किप व्हायच्या ह्याचा काही पत्ताच नाही. गालावर लावलेली लिपस्टिक पुसत तोवर आवाजांना सुरुवात. झालं का ग? ये खाली. नवरा आला? हो आले हे म्हणता म्हणता पायऱ्या उतरायच्या. खाली गेल्यावर मग आठवायचं पावडर तर लावायचीच राहिली. ह्या सगळ्यात माझा नवरा मात्र खूप हुशार. मला कळते व्यवस्थित मेकअप नाही तरी अहोंना विचारलं ना, काय रे बरी दिसते ना? अहोंचं उत्तर काय? एकच नंबर, जाम मस्त, जामच मस्त. चल फोटो काढून घेऊ. त्याला पक्क माहीत फोटो काढून झाले की मग दिवसभर दिसली नाही तरी काय फरक पडतोय. पण जोक्स बाजूला राहू दे. आज मी जरा रोजच्या 5 मिनिटांचा हलका फुलका मेकअप नसून 10 मिनिटांचा जरा वजनदार मेकअप केलाय. कशी दिसते कॉमेंट मध्ये कळवा. आणि हो, माझ्या नवऱ्यासारखं मस्त मस्त असंच बोला.